सर्वप्रथम आपल्याकडे दीनानाथ दलालांना पाहिलेले आणि त्यांच्या सहवासात असलेले मोहनदासजी सुकटणकर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. जरा घेऊन यायला लागेल. आणि सुहासजींच्या चित्रांवरती प्रेम करणाऱ्या दलाल भगिनींचं अभिनंदन. खास आमच्यासाठी त्यांनी आजच्या कार्यक्रमास उपस्थिती लावलेली आहे. तसेच आमचे संस्थेचे उपाध्यक्ष दीपक घैसास, आमचे पोलीस मित्र अविनाशजी धर्माधिकारी आणि आज स्वतः वक्तव्य न करता वक्तव्य ऐकायला आलेले आमचे प्रवीणजी दवणे, अवधूत परळकर, रविराज गंधे आणि आमचे स्नेही माधवराव खाडीलकर, जयंतजी देशपांडे, डॉक्टर वैद्य, डॉक्टर बोरकर आणि पाटील दाम्पत्य, परीख दाम्पत्य या सर्वांचीच उपस्थिती आम्हाला माननीय आहे. एका कलासक्त कर्तृत्ववान चित्रकृतीत आणि रंगरेषेत रमलेले दाम्पत्य म्हणून आपण बहुळकर दाम्पत्याला जाणून घेतलं. आणि उदय निरुडकरांच्याबद्दल म्हणायचं तर ह्या संवादाच्या झुल्यातच जसा काही त्यांनी जन्म घेतला आहे असं वाटतं. वाचकांची उत्सुकता वाढत जावी असं खेळीमेळीने लिखाण करणारे सुहासजी तर आखीव आणि रेखीव लिखाणात रममाण होणाऱ्या गंभीर प्रवृत्तीच्या साधनातही या दाम्पत्याने अभ्यासू वृत्तीने, संवेदनशीलतेने, प्रगल्भतेने केलेले चरित्रात्मक लिखाण आपल्याला कसं थक्क करतं हे आपण आता प्रकाशन सोहळ्यात जाणून घेऊया. यासाठी मी श्री दिनकर गांगल आणि डॉक्टर उत्तम पाचारणे यांना व्यासपीठावर निमंत्रित करते. कला इतिहासास प्रोत्साहन देणाऱ्या या द्वयींच्याबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया. श्री दिनकरजी गांगल अनेक लेखकांना लिहिते करणारे, ग्रंथाली वाचक चळवळीचे संस्थापक, सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे ख्यातनाम संपादक असं हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व. या वयातही thinkmaharashtra.com ही ज्ञानचळवळ उत्साहाने चालवणारे दिनकरजी आज सुहासजींच्या पुस्तकाचे प्रकाशन करतील. पण आज लोकमान्य पुण्यतिथी शताब्दी व्याख्यानमाला सारस्वत बँक प्रायोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संस्थेचे कार्याध्यक्ष उदय तांदळकर यांना निमंत्रित करीत आहे. त्यांनी सन्मानचिन्ह आणि फळपर्डी देऊन सत्कार करावा. मोहनदासजी सुकटणकरांचा सत्कार करण्यास मी आमचे कार्यकारिणी सदस्य मुकुंदराव फाटक यांना सांगत आहे. हो, डॉक्टर उत्तम पाचारणे हे भारतातील ज्येष्ठ आणि ख्यातनाम शिल्पकार असून यांनी बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या 1888 साली स्थापन झालेल्या संस्थेचे पद भूषवले. त्यांनी साकारलेली शिल्पे देशभर प्रतिष्ठित स्थानी विराजमान असून त्यांची अनेक उत्तम प्रदर्शने झालेली आहेत. डॉक्टर पाचारणे सध्या ललित कला अकादमीचे म्हणजे भारत सरकारच्या या उपक्रमाचे प्रोटम चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती साधना बहुळकर यांचे बॉम्बे स्कूल कला परंपरा की स्त्री चित्रकार हे पुस्तक डॉक्टर उत्तम यांच्या प्रयत्नांनीच ललित कला अकादमीतर्फे प्रकाशित होत आहे. आज लोकमान्य पुण्यतिथी शताब्दी व्याख्यानमालेअंतर्गत मी संस्थेचे कार्यवाह
महेश काळे यांना डॉक्टर उत्तम पाचारणे यांचा सन्मानचिन्ह आणि फळपर्डी देऊन सत्कार करण्याची विनंती करत आहे. आता सुहासजींना मी विनंती करते पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. नमस्कार, ऐकू येते? हां, आज हा मुलाखत म्हणजे पती पत्नीची मुलाखत आणि दोघांच्याही पुस्तक प्रकाशनाचा योग अचानक जुळून आलेला आहे. लोकमान्य सेवा संघाने हा जुळवून आणलेला आहे. दलालांचं पुस्तक, चित्रकार दीनानाथ दलाल, चित्र आणि चरित्र, हे पुस्तक अचानकच माझ्यासमोर आलं. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. अनंत देशमुख नावाचे डॉक्टर अनंत देशमुख हे अभ्यासक, त्यांनी दलालांचं चरित्र लिहिलं आणि राजहंस प्रकाशनाला असं वाटलं की त्याच्यामध्ये चित्रकलेचा काही भाग यावा, म्हणून त्यांनी मला भर घालायला सांगितली. आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. साधारणपणे 5 वर्षापूर्वी मी या विषयाला हात घातला आणि नंतर कोशाच्या कामात एवढा अडकलो की तो विषय लांबणीवर पडत गेला. पण बॉम्बे आर्ट सोसायटीचं ज्या वेळेला मी प्रदर्शन केलं आणि त्याचे कॅटलॉग जमवले, ज्याचा साधनाला उपयोग झाला, तसा मला दलालांच्याही पुस्तकासाठी झाला. कारण मला त्याच्यामध्ये दलालांनी काढलेली आणि पारितोषिकं मिळालेली 27 चित्र मिळाली. आणि त्यातून मग जो शोध सुरू झाला तो सुरूच राहिला आणि कोरोना काळामध्ये माझ्यासाठी तो वरदान ठरला. आणि त्यात माझी ज्येष्ठ मैत्रीण, चित्रकार, सिरामिस्ट प्रतिमा वैद्य इथे आलेली आहे, ती दलालांची तृतीय कन्या. तिच्या मदतीमुळे हे पुस्तक इतकं वाढत गेलं की शेवटी देशमुखांनी त्यांचं स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलं आणि माझं हे स्वतंत्रपणे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाची पृष्ठसंख्या 408 झालेली आहे. ही एक म्हणजे चांगला योग आहे की दलालांना गेल्याला 50 वर्ष पूर्ण होणार, त्यावेळेला प्रसिद्ध करणार होतो. कोरोना काळामुळे ते प्रसिद्ध होऊ शकला नाही त्यावेळेला, पण आता 51वं वर्ष आहे आणि त्या 51व्या वर्षात दलालांवरची 2 पुस्तकं राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहेत. राजहंस प्रकाशनाने ह्या पुस्तकासाठी म्हणजे त्यांच्या नेहमीच्या पद्धती बाहेर जाऊन जी काय मला सहन केलं त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. आणि साधनाचं पुस्तक हे राजहंस प्रकाशनानेच प्रसिद्ध केलं आहे. तिला एशियाटिक सोसायटीची फेलोशिप मिळाली होती. बॉम्बे स्कूल कला परंपरेतील स्त्री चित्रकार, ते उत्तम पाचारणे ललित कला अकॅडमीचे चेअरमन, त्यांनी ते पुस्तक सुरू असतानाच सांगितलं की हे पुस्तक आम्हाला हिंदीत करायचं आहे. आणि आज ते हिंदीमध्ये प्रकाशित होत आहे. मराठीमधलं प्रकाशन लोकमान्य सेवा संघातच 1-2 महिन्यापूर्वी पार पडलं. आणि योग असा की पती आणि पत्नीचं मुलाखतीबरोबर ही 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. तेव्हा आमच्या आयुष्यातलं एक रेकॉर्ड आहे असं मी म्हणेन. तर आता मी विनंती करतो गांगल आणि मोहनदासजींना की दलालांचं पुस्तक आधी प्रकाशित करावं. काही नाही, तुम्ही बसून करा, फक्त सोडायचे. मोहनदासजी हे दलालांना प्रत्यक्ष अनुभवलेले, दलालांबरोबर गोवा हिंदू असोसिएशनसाठी काम केलेले दलाल अध्यक्ष आणि मोहनदासजी हे सेक्रेटरी. अत्यंत गाजलेली अशी अनेक नाटकं मत्स्यगंधापासून नटसम्राटपर्यंत ही त्यांच्या कारकिर्दीत घडलेली आहेत. आणि हे दलालांचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे मोहनदासजींच्या हस्ते. याचा मला अतिशय आनंद आहे. आता आपण साधनाच्या पुस्तकाचं प्रकाशन करूया. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ललित कला अकादमीच्या उत्तम पाचारणींमुळे हे पुस्तक झालं.
आणि आज अतिशय आनंद आहे की त्यांच्याच हस्ते आज याचं प्रकाशन होतं आहे. अशा आनंदाचे प्रसंग आयुष्यात वारंवार येवोत असं मलाही वाटतंय आणि निश्चितच साधनालाही वाटत असणार. हे साधनाचं हिंदीमधलं पुस्तक आहे बॉम्बे स्कूल कला परंपरा की स्त्री चित्रकार. धन्यवाद. आधीचं पकडायचं, हे धरायचं. मोहनदाईजीने बसूनच धरा ना, बसून धरा तुम्ही, गांगल धरा. हां, प्रकाशनाचा कार्यक्रमानंतर मला दिनकरजींना आणि उत्तम डॉक्टरांना विनंती करायची आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तिकडनंच व्यक्त केलं तरी चालेल. नमस्कार. आज सकाळी मी रेडिओवर ऐकलं की आजचा दिवस हा जागतिक आनंद दिवस आहे. एवढा भरभरून आनंद आजच्या दिवसात भरलेला असेल असं काही जाणीव झाली नव्हती. मुळात पहिली मेजवानी आणि नंतर साक्षात मोहनदास सुकटणकर यांची व्यासपीठावर उपस्थिती एवढंच नव्हे तर त्यांनी तिन्ही पुस्तकं प्रकाशित करत असताना परत परत उभं राहणं आणि शांतपणे बसणं, त्यातला एक छान गमतीदार म्हणजे आनंद आणखीन वाटावा किंवा गंमत वाटावी जास्त असा भाग म्हणजे ते फोटोग्राफरनी पहिला क्षण मिस केलेलाच होता, त्यामुळे त्यांना आणखीन एकदा उभं राहावं लागलं. तो पण तेही बिचारे म्हणतो आहे मी, खरं तर तेही इतके समर्थ असे की ते तिन्ही वेळाला असे ताठपणे उभे राहिले. आणि हे मुळात गेले काही दिवस माझं आणि मोहनदास यांचं बोलणं चाललं होतं. मोहनदासांचं माझं फोनवरून बोलणं व्हायचं आणि ते मला असं सुचवायचे की दीनानाथ दलालांबद्दल तुम्ही असं बोला, तुम्ही तसं बोला, तसं बोला. मी म्हटलं तुम्ही तिथे येऊन सांगावं. पण ते म्हणत होते तेव्हा मला खात्री देता येत नाही. पण प्रत्यक्षात त्यांनी ती खात्री आज दिली, इथे त्याची प्रचिती दिली. ही केवढी मोठी गोष्ट आहे याची. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. आणि अर्थात सगळ्यात जेव्हा मोठी गोष्ट म्हणतो तेव्हा आपल्याला एक सवय झालेली असते की सगळ्यात मोठं हे, तर प्रत्यक्षात सगळ्यात मोठं प्रत्येकच गोष्ट असते. तशी आधीची जी गोष्ट होती ना तीही तेवढीच मोठी आहे. कारण त्या दोघांना जेव्हा मी पाहत होतो ना व्यासपीठावर तेव्हा मला त्यांच्या रिसेप्शनचे दिवस आठवत होते. त्या रिसेप्शननंतर ते प्रथमच असे स्टेजवर एकत्र येत होते आणि ते बघायची त्यांनी जाहीर कबुली दिली. प्रत्यक्षात मी रिसेप्शनला नव्हतो, पण मी जेव्हा तिथे खाली बसलो होतो तेव्हा त्यांचे आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग मी गेल्या काही वर्षात पाहिलेले असल्यामुळे मला सारखा अंदाज करता यायचा की या दोघांचं प्रथम कसं जमलं असेल. कारण की विद्यार्थिनी म्हणून साधना प्रथम माझ्याकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये यायची आणि काही बारीक सारीक गमती शिक्षकांच्या सांगायची. पण ते सगळं वेगळं. त्यावेळेला मी सुहासला पाहिलेलं नव्हता. तर ते अशा सगळ्या अनेक गमती या दाम्पत्याबरोबर माझ्या व्यक्तिगतरित्याही जोडल्या गेलेल्या असल्यामुळे मला आजच्या या समारंभाचा अतिशय आनंदच होत आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आज उदय निरगुडकर यांचा लाभ झाला. ते सिद्धहस्त मुलाखतकार आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण ते सिद्धहस्त मुलाखतकार गेल्या काही वर्षात आपल्यासमोर फारसे दिसत नसत. मला जेव्हा ते 2-3 वेळा पाहिले तेव्हा मी ऑडियन्समध्ये आणि ते वरून मुलाखत घेत आहेत आणि मी ते कौतुक पाहत आहे असंच होतं. आज साक्षात त्यांच्याबरोबरही बऱ्याच काळाने रियुनियन झाली. तोही एक वेगळ्या आनंदाचा प्रसंग आहे. अर्थातच हे सगळं महत्त्वाचं म्हणत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती खाली जी 2 पुस्तकांची नावं लिहिलेली आहेत ना, चित्रकार दीनानाथ दलाल चित्र आणि चरित्र, सुहास बहुळकर, आणि त्याच्या खालचं बॉम्बे स्कूल कला परंपरा की स्त्री चित्रकार, हे ते हिंदीतलं पुस्तक आहे. त्याचं जेव्हा मराठी तिथे प्रकाशन झालं त्यावेळेला मी उपस्थित होतो, हजर होतो. म्हणजे मी ऑडियन्समध्ये हजर होतो. ते पुस्तक घेतलं आणि लवकर पळालो होतो. त्यानंतर त्या पुस्तकाचं लगेच वाचनही झालं होतं माझ्याकडून. पण समूह साधनाशी बोलायचं राहून गेलं होतं की हे तुझं पुस्तक खरोखरच चांगलं आहे. त्याच्यामध्ये ज्या तऱ्हेचा डॉक्युमेंटेशन तयार झालेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते बोलायचं राहून गेलं होतं. ते आज मला आता पब्लिकली ती कबुली देता येते.
त्याहूनही अर्थात अधिक महत्त्वाचं काम हा सुहास करून राहिलेला आहे. तिने तिचं स्वतःचं मगाशी मनोगत सांगितलं की मी माझी 15 वर्ष बिचारी स्त्री, ती बिचारी स्त्री तिची 15 वर्ष अशीच मध्ये गेलेली होती. मुलींचं संगोपन काही तिला करता येत नव्हतं. त्याच्या आधीचं सगळं मी तिचं आयुष्य पाहिलेलं आहे. फिल्म डिव्हिजनमधली तिची नोकरी पाहिलेली आहे. परंतु नंतर जे तिने हे महत्त्वाचं काम केलं आहे ते अतिशय, म्हणजे मला अगदी फ्रँकली असं बोलू नये आत्ताच्या काळावर, पण प्रांजळपणे सांगायचं तर तिचं निवेदन त्या लेखनातलं हे मला सुहासपेक्षा जरा अधिकच काकणभर आवडलं आहे असं मला नमूद करायला पाहिजे. कारण तिने त्याच्यातली वस्तुनिष्ठता अधिक राहिली. ह्याचं कसं झालं आहे, ह्याचं दीनानाथ दलालांबरोबरचं आणि त्यापेक्षासुद्धा प्रतिमाबरोबरचं जे असोसिएशन आहे ना, ते इतकं आहे की वारंवार शंका येते की हा काय पद्धतीने आपला सुहास लिहितो आहे. मग प्रतिमा यांना सहलेखिका म्हणून का बरं इथे नोंदलेलं नाही आहे. पण ते असो, ते असो, प्रत्यक्षात सुहासची जी हातोटी गेल्या 15-20 वर्षात त्यांनी जी व्यक्त केलेली आहे ना, ती अपूर्व आहे. एखादा चित्रकार स्वतःची कलाकीर्द घालवून अशा तऱ्हेने दुसऱ्याचं काहीतरी लक्तरच, मी म्हणीन प्रत्यक्षात ते फार मोठा ठेवा आहे. तो सांस्कृतिकदृष्ट्या किंवा समाजाच्या दृष्टीने फार मोठा ठेवा आहे. परंतु व्यक्तीसाठी जेव्हा एक कलाकार स्वतःची कारकीर्द बाजूला ठेवून दुसऱ्याची अशी उष्टी काढण्यात घालवतो तेव्हा ती फार महान गोष्ट असते. आणि ती सुहासनी गेले 15-20 वर्ष तशी घालवलेली आहेत. त्याच्यातून अतिशय मोठे असे 4 संग्रह तयार झालेले आहेत. आणि त्यातला सगळ्यात मोठा जो संग्रह आहे तो आपल्याला मगाचपासून आपल्यासमोर पाहिलेलाच आहे तुम्ही. दीनानाथ दलालांचं पुस्तक आहे ते एका अर्थाने म्हटलं ना तर या सगळ्याचं बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट अशा अर्थाने की त्या काळामध्ये त्यांनी इतकी विविध तऱ्हेची माहिती जमा केली, पण तो बाय प्रॉडक्ट असतानासुद्धा त्याची सिद्धहस्तता अशी की त्यांनी ते स्वतंत्र असं एक 400 पानी पुस्तक तयार केलेलं आहे आणि आपल्यासमोर साकार केलं आहे. त्याची वैशिष्ट्य सांगायला झालं काय, वैशिष्ट्य त्याच्यामध्ये अनेक आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की कुठच्याही कलेमध्ये क्रोनॉलॉजिकली मांडणी ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. की या चित्रकाराचा विकास कसा होत गेला, हे प्रत्यक्ष घडला कसा हा चित्रकार. दीनानाथ दलालांची जी आमच्या पिढीच्या मनामध्ये जी चित्र रेखाटलेली आहेत ती सतत वेगवेगळ्या कव्हर्समधून अशी साकारलेली, आणि ह्या वेगवेगळ्या इमेजेस आहेत. त्या इमेजेस त्याच्या कव्हरवरसुद्धा तशाच पद्धतीने पाहता येतात. परंतु जेव्हा त्याचं आपण आत जातो आणि त्याची जी मांडणी पाहतो तेव्हा थक्क व्हायला होतं की अरे ह्या माणसाने अभ्यास कशा पद्धतीने केला आहे, किती खोलवर हा गेला आहे. सुहास, जेव्हा मी म्हटलं की साधना किंचित काकणभर सरस आहे, तेव्हा मला सुहास या बाबतीत 2 पावलं अहेड ऑफ साधना आहे असं मला म्हणावं लागेल. की साधनाला कदाचित ही एका वेगळ्या पद्धतीने मांडणी करता आली असती. स्त्रियांच्या चरित्राची जी मांडणी आहे ती आणखीन एका वेगळ्या पद्धतीने करता आली असती. परंतु ते असो, तो एक वेगळंच दालन आहे. कारण की स्त्रियांवर झालेला अन्याय शतकानुशतकांचा इतका आहे की आपल्याला थोडा विषय बाजूला ठेवायला लागेल. परंतु इथे सुहासनी जे केलेलं जी आखणी आहे ना ती फार मनोरम आहे. त्याच्यातली जी वेगवेगळे, म्हणजे त्याची जी दालनं केलेली आहे ती एखाद्या म्युझियममध्ये जावं ना अशा पद्धतीने आपण दलालांच्या म्युझियममध्ये त्याच्यात जातो. की त्यांचं व्यक्तिगत चरित्र, त्यांचे मित्र, त्यांचे समकालीन, त्यावेळचे गाजलेले चित्रकार, किती वेगवेगळी दालनं, आणि त्या दालनांमध्ये प्रत्येक दालनामध्ये फोकस असावा असे दलाल उभे राहत असतात. आणि दलाल प्रत्येक ठिकाणी किती वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांची जी चित्र आहेत, आपल्या मनामध्ये जी कोरली गेलेली चित्र आहेत त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. आपल्या मनामध्ये कोरली गेलेली चित्र जी असतात ती त्यांच्या स्त्री प्रतिमा, मुख्यतः स्त्री प्रतिमा आहेत दलालांच्या. त्या स्त्री प्रतिमा कशा आहेत तर अतिशय शृंगार रसात बुडालेल्या प्रणरम्य अशाच प्रकारच्या आहेत. मग त्याची ती कारणं काय आहेत, ती कारणं काय आहेत ती सुहासनी अतिशय व्यवस्थितरित्या आपल्यापुढे मांडलेली आहेत. तर हे ज्याला आपण म्हणून या चरित्रात्मक मांडणी, कलात्मक मांडणी आणि संबंध त्या कला इतिहासाची त्या काळात असलेली मांडणी, म्हणजे त्याच्या आधीचे जे चित्रकार होते क्लासिकल अभिजात परंपरेतले ते चित्रकार, त्याचे समकालीन जे चित्रकार होते ते चित्रकार, आणि त्याच्यानंतरचे काय चित्रकार आहेत ते कसे चित्रकार, अशा पद्धतीची जी मांडणी आहे ना त्याच्यातून एक मोठा पटच्या पट कला इतिहासाचा एक छान पट उभा राहतो. आणि त्याच्यामधलं दीनानाथांचं चित्र आणि चरित्र आहे ते व्यवस्थित फोकस होतं.
हे सगळं झाल्यानंतर ह्याला जो मी म्हणीन असा की एक भौतिक तपशील ज्याला म्हणून आणि ज्याच्यात कलेची डूब आहे अशा प्रकारचा, मगाशी त्यांनी छान अध्यात्माची त्याला जी जोड दिलेली आहे, त्या अध्यात्माकडे, कलेच्या अध्यात्माकडे थोडंसं वळायचं जर आपण, तर आपल्याला असं म्हणता येईल की ह्याच्यामध्ये सतत, मगाशी मुलाखतीमध्ये सुद्धा आपल्याला एक किंचित जाणवलं बघा की त्याला 15-20 वर्ष गेली आपली, असं वाटतंय की गेली 15-20 वर्ष गेली ह्या सगळ्या करण्यात. आणि ते कशातून गेली त्याची, तर त्याच्या हातातून त्यांनी जे गमावलं आणि ते काय गमावलं आहे, ते गमावलं आहे ते त्याचं म्हणणं असं दिसतं आहे की त्यांनी अभिजातता गमावली. ह्या पुस्तकामध्ये सतत जर आपल्याला रुखरुख जाणवत असेल ना, तर ती दीनानाथ दलालांसुद्धा ना ती होती. दीनानाथ दलालांना तीच रुखरुख होती की आपण इतकं व्यापारी तत्वावर, म्हणजे त्या काळात व्यापार, कलेचा व्यापार सुरू झालेला आहे, त्याचा कमर्शियल जो उपयोग आहे तो मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. आणि तो सुरू झालेला असताना दलाल हे त्याच्यात अनन्यसाधारणरित्या व्यक्त झालेले आहेत. पण मग त्यांच्या मनामध्ये सतत हे राहिलं की अरे हे सगळं आपण केलं, परंतु आपल्याकडून जी अभिजात कलानिर्मिती व्हायला पाहिजे होती ती नाही. ते त्यांनी शल्यमणी नावाचा एक अतिशय छान, म्हणजे दलालांचं जे विविध तऱ्हेचं चित्र आहे त्याच्यात एक छान लेख उद्धृत केलेला आहे, अनेक लेख उद्धृत केलेले आहेत. ते खरोखरच म्हणजे दीनानाथ दलाल केवळ चित्रकार नव्हते, तर किती उत्तम लेखक होते ते सुद्धा त्या 5 लेखांमधून दिसून येतं. त्यातला हा जो शल्यमणी हा जो लेख आहे ना, या लेखामध्ये ते सतत असं नमूद करतात की माझ्या मनामध्ये ही कुठेतरी खंत आहे की माझ्या हातून अभिजात वाटावं असं चित्र निर्माण नाही होऊ शकलं. वास्तवात असं आता आपल्याला निशंक म्हणता येतं की त्यांच्या मृत्यूनंतर 50 वर्षांनी जर आज आपण इतक्या छान पद्धतीने त्यांना इथे रिमेंबर करत असू आणि अशा तऱ्हेचा एक मोठा ग्रंथराज तयार होत असेल, तर हे एका अर्थाने ते अभिजात परंपरेतच जाऊन बसले नाही का? अभिजात परंपरा म्हणजे वेगळी काय असते आणखीन? अभिजात परंपरा, अभिजात नावाचे वेगळे घटक असे कोणी असे व्यवस्थितरित्या मांडलेले नाही. त्याच्यात मुख्यतः टाईमलेसनेस. अभिजात काय म्हणजे मला अजून आठवतं, मुंबई दिनांक नावाचं पुस्तक जेव्हा अरुण साधूचं आम्ही निर्माण केलं, अरुण साधूचं पहिलं पुस्तक 72 साली, तेव्हा राम पटवर्धन तिथे अत्यंत गंभीरपणे येऊन तिथे म्हणाले होते, हे पुस्तक जर 75 वर्ष टिकलं तर हे पुस्तक मोठं आहे असं मी म्हणेन. आता एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि त्यावेळेला अशा पद्धतीने तो स्वाभाविकच आम्हाला सारखी खंत वाटत होती. त्यालाही आता 50 वर्ष होऊन गेलेत, मुंबई दिनांक अजून व्हॅलिड आहे. अरुण साधू प्रत्यक्षात निवर्तले असले तरीसुद्धा त्यांची पुस्तकं अजूनही मराठी साहित्यात दैदिप्यमानरित्या गाजत आहेत. तेव्हा अभिजातता नावाचा जो काहीतरी सारखा आहे व्यक्त केला जातो ना, किंवा या पुस्तकांमध्ये जी खंत येते ना सुहास, मला ते नक्की असं म्हणावं असं वाटतं की मगाशी तू जेव्हा दुर्गाबाईंच्या पोर्ट्रेटचे बारीक सारीक तपशील सांगितलेस आणि आम्ही जेव्हा ते प्रत्यक्ष पोर्ट्रेट अनेक वेळा पाहिलेलं आहे की एका मोठ्या दालनामध्ये अनेक ब्रिटिश लोकांबरोबर एक दुर्गा भागवत यांचं पोर्ट्रेट तिथे दिमागदाररित्या व्यक्त होत आहे आणि ते आमच्या सुहासनी काढलेलं आहे, ते आणखीन अभिजाततेचं वेगळं लक्षण काय असणार? तुला असं का वाटावं की माझ्या हातून काही घडलेलं नाही, जेव्हा तू त्या याच्यामध्ये एवढी रामकथा पूर्णतः चितारतोस की इथे क्रांतिकारकांची केवढी मोठी कथा चितारतोस. ही प्रत्येक काम, ह्यातला प्रत्येक प्रकल्प तू जो साकारलेला आहेस ना गेल्या 25-30 वर्षामध्ये, तो तुझ्या, असं म्हणू नये पण एक म्हणण्याची पद्धत आहे म्हणून म्हणतो की लता मोठी का आशा मोठी असं आपण म्हणतो ना, तसं म्हणतो की तुझ्या आधीच्या कारकिर्दीपेक्षा सुद्धा तुला कितीतरी पुढे जाणारं नाही. हे इतकं मोठं काम तुझ्या हातून घडलेलं आहे आणि ते अभिजातच आहे. त्यामुळे या पुस्तकातला जर सेकंड एडिशन निर्माण होत असेल तर जो निर्माण होईल त्या प्रत्येक ठिकाणी हा जो सारखा खंतीचा टोन येतो, तो टोन मला असं वाटतं की त्याच्यातून काढून टाकावा. हे पुस्तक अतिशय मोठं, फार छान मोठं, म्हणजे वजन तर झालेलंच आहे. त्याचं 3.5 किलो म्हणून वजन सांगितलं ना त्यांनी, तेव्हा म्हटलं ह्या पुस्तकाचं किती वजन आहे, कारण मी ते चेंबूरून हातात घेऊन आलो ना, त्यामुळे मला जाणीव झालेली होती. पण त्याचं स्वतंत्रपणे मी जेव्हा गेले काही काळ चाळत होतो ना पुस्तक, एक 7-8 दिवसापूर्वी मंजिरीने लोकमान्य सेवा संघाच्या माझ्याकडे ते पुस्तक पाठवलं. माझी एक हातोटी अशी आहे, वाचता वाचता मधलंच काही अतिशय अप्रतिम वाटलं ना की बायकोला वाचून दाखवायचं. गेल्या काही वर्षामध्ये बायकोची दृष्टी जरा आधू झाली, त्यामुळे तिला मधून वाचून दाखवायला लागतं. तर म्हटलं अगं सतत रात्री स्वतंत्र वाचून दाखवत बसण्यापेक्षा हे असे पॅसेजेस वाचून दाखवायला बरे. मग तर हे करत असताना असे मी मधून ह्यातले पॅसेजेस वाचून दाखवत असतो. तर ती आज सकाळी जेव्हा म्हणाली नाही, मी म्हटलं ग्रीष्माचं ऊन आहे, आता कसं काय, त्या बरं आहे भाऊ AC गाडीतून जातो हे बरं आहे वगैरे वगैरे असले आपले नेहमीचे घरगुती डायलॉग करत असताना तुम्ही काय बोलताय ग्रीष्माचं ऊन.
प्रत्यक्षात तुम्ही गेले 7 दिवस मला जे सांगत होतात ना, ते आषाढ श्रावणाचे रंग होते. आषाढासारखा हे अनुराधाचे उद्गार आहेत. सुहास, तुझ्या वाचन झाल्यानंतर अनुराधाचे उद्गार आहेत की आषाढ श्रावणाचे दिवस मी अनुभवत होते. अशा तऱ्हेचं हे पुस्तक आहे. तेव्हा अत्यंत आनंदाने हे पुस्तक विकत घ्यावं, तुम्ही जरूर घरी ठेवून वाचावं. त्याच्यातून एक इतिहास तर तुमच्याकडे राहीलच, पण त्याबरोबर आषाढ श्रावणाचा छान पाऊस बरसेल याची गॅरंटी. मी थांबतो. धन्यवाद. आज आपल्या समोर साधना बहुलकर लिखित बॉम्बे स्कूल कला परंपरा की श्री चित्रकार 1857 से लेके 1950 तक, एक 5 महिला चित्रकारों के बारे में ये किताब है. पहले ये मराठी में ये जब पब्लिश हुई मुझे बहुत अच्छी लगी. सुहास बहुलकर जी और साधना, ये दोनों भी 1921 में राष्ट्रपति भवन के एक चित्रकला कैंप में पधारे थे दिल्ली में, और तभी उन्होंने बंगाल से बहुत सारे आर्टिस्ट आए थे. उन्होंने अपनी और भी कुछ किताबें वहाँ दिखाने के लिए लाई थी. और साधना ने तभी कहा था कि यह मेरी भी एक किताब है, जरा आप इसको देख लीजिएगा. साधना उसके नाम में ही यथार्थ है. जो आज ये किताब हमारे सामने एक साधक के रूप में उन्होंने लाई है, और इस कला परंपरा की जो उन्होंने सेवा की है, ये बेजोड़ सेवा है. ललित कला एकेडमी के आज प्रोटेम चेयरमैन के नाते और पहले 3 साल चेयरमैन के नाते काम करते हुए, ये सरकार का जो सेंटर था ये करीबन बंद हुआ था, चल नहीं रहा था. और मुझे जब कहा गया अंडमान में सावरकर ज्योति के उद्घाटन के तौर पे अमित शाह जी ने कि यहाँ क्या कर रहे, आपको दिल्ली आना है. मैं जब ललित कला का चेयरमैन बन गया तो उन्होंने कहा आपको डट के काम करना है. थोड़ा विषयांतर हो रहा है जानता हूँ, लेकिन बताना बहुत जरूरी है. इतनी देश की महत्वपूर्ण संस्था, करोड़ों के करीबन 2000 पेंटिंग, जिसके रख रखाव के लिए सरकार के पास पैसा नहीं है ऐसा कह के, चोरी छिपे चित्र चुराने के लिए रास्ता खुला रखना, और यही वहां के बिजनेस का स्वरूप था. और उसी के लिए बीच में आड़ा पैर रख के उत्तम पाचार ने खड़ा हो गया. बहुत सारा कार्य हुआ. मुंबई के एक प्रसिद्ध फोटोग्राफर ने उसकी फोटोग्राफी की, सभी चित्रों की, और ये देश से बाहर चित्र नहीं जाएंगे, देश की संपदा देश में रहेगी और देश में इसके म्यूजियम बनेंगे. ऐसा प्रस्ताव जब हमने राष्ट्रपति जी को दिया, सभी को इसका बहुत प्राउड गौरव महसूस हुआ. और मुझे भी ऐसा लगा कि हम कुछ अच्छा करेंगे तो उसके रिजल्ट अच्छे आएंगे. साधना ने जो 5 महिला चित्रकारों के यहाँ नाम दिए हैं, वो बहुत ही महत्वपूर्ण है. अंबिका धुरंधर है और 4 महिला चित्रकार है. हम कहते हैं पुरुष प्रधान सोसाइटी है और महिलाओं ने कुछ काम नहीं किया था. साधना का ये जवाब है. तभी महिलाओं के भी साधना उतनी ही ज़्यादा थी जितनी पुरुषों की थी, लेकिन पुरुष व्यवस्थापन में महिलाओं के चित्रकारों को ज़्यादा मतलब तभी कार्य स्वरूप में महत्व नहीं दिया गया. ये वास्तव सत्य है. और यही दुख से साधना ने ये प्रयास किया
कि हम भी थे लेकिन हमें कोई नापता नहीं था, हमें कोई देखता नहीं था, हमारी कोई गणना नहीं करता। साधना जी, कलाकारों की भी दूसरी कोई गणना नहीं करता था। ऐसे टाइम में डॉक्यूमेंटेशन भी नहीं होता था और बहुत सारे महाराष्ट्र में ए ग्रेड के कलाकार थे, लेकिन देश भर में जब इस साहित्यकारों से, पत्रकारों से, माध्यमों से उनकी दखल लेना जरूरी था, तभी जब ये दखल नहीं लिया गया, जिसकी पब्लिसिटी होगी उसका नाम होगा, जिसका नाम होगा उसका दाम बढ़ेगा। क्यों उसे नहीं बड़ा हो गया? वो अपने स्टंट करते रहा, माध्यमों में चमकते रहा। उन्होंने जो हथकंडे अपनाने थे अपनाए, और जिन्होंने इस तरह से पब्लिसिटी की, उनके चित्रों की वैल्यू बढ़ी। यह बात भी उतनी सही है, हथकंडे करने वाले और भी थे। कला में दम है, उसी को ही नाम मिला, उसी को ही मार्केट मिला, उसी का ही संग्रह हुआ। थोड़ा विषयांतर में जाता हूं। बंगाल के बारे में हम लोग स्पर्धा करते हैं, नहीं। देश स्वतंत्र हुआ तभी इस देश की कला परंपरा ये ट्राइबल आर्ट से जुड़ी हुई थी। किस टाइम पे धान किस तारीख को किस मुहूर्त पे देना है जमीन में, और फसल कैसी आएगी, सूर्य और चंद्र के विषय होते थे। और आदिवासी वो कलाकार बॉडी के 2 त्रिकोण, हाथ पैर के 4 लाइनें और ऊपर का सर्कल, इसको बेस मान के करीबन राजस्थान से लेके वहां गोमती नदी तक जहां मैं गया हूं, बांग्लादेश के वो बाजू से जब मैंने नदी किनारे गया था, एक 40 बाई 40 का एक उठाव शिल्प है अष्टभुजा देवता का। जब मैंने देखा तो हमारी ये जो शैली है, अंग्रेजों ने एब्स्ट्रैक्शन में हमारी कॉपी की है। बाद में कला के मूल तत्व उन्होंने लिखे हैं। हमारे देश में ये परंपरागत भीमबेटका से लेके ये त्रिकोण और 4 लाइनें और सर्कल आज भी मिलता है। ओरिजिनल हम है, हमारी संस्कृति है, इसका पूरा इतिहास है, ये प्रमाण है। ब्रेड और बटर और लोक संख्या और विविधता में हम लोग मशगूल रहे, और इसका मार्केटिंग नहीं होने के वजह से आज हम लोग पीछे रह गए। लेकिन क्या आपको मालूम है, जो लोग इस बिजनेस में हैं, कितने लोग हैं ऐसे कि जितने विदेश के गैलरी में भारतीय चित्रकार है। आदरणीय निर्गुडकर जी ने कहा था कि अमेरिका में मैंने ये देखा, दुनिया का कहीं भी म्यूजियम जाके देखो, वहाँ भारतीय कलाकारों की पूजा होती है। यहाँ ढानू में आदिवासी क्षेत्र में जापान के 30-30 आर्टिस्ट जिव्या सोमा के घर में झोपड़ी में आके कैंप करते हैं, और वहाँ अपने देश में ओसाका में म्यूजियम के लिए उनको ऑर्डर देते हैं। अभी अभी हमारे कल्चर मिनिस्ट्री ने और देश के एक विचार करने वाले लोगों ने आर्किटेक्ट के साथ हमारा एक नया एयरपोर्ट देखो, पुरानी कला परंपरा के सिंबल्स और हमारे विषय को साथ में रखा। मंजूर है अंग्रेजी शैली में एक बॉडी के प्रोपोर्शन को, जैसे डेविड एक आदर्श पुरुष है, उसका स्केच मानते थे। आज महाराष्ट्र में जो घोड़े के शिल्प होते हैं ना, करमरकर जी और इन्हीं सभी के, इस देश में और इतना अच्छा शिल्प कोई शिल्पकार महाराष्ट्र के सिवा नहीं कर सकता। राम सुतार जी भी हमारे हैं, करमरकर जी भी हमारे हैं। इस तरह से वास्तववादी शैली में काम करने वाले बहुत बड़े बड़े शिल्पकार जे स्कूल ऑफ आर्ट में दिए हैं। आज जिस शहर में, जिस नगरी में, पारला में राव बहादुर म्हात्रे जी का स्टूडियो यहाँ है, और मेरा भी जीवन का पहला शिल्प उन्हीं के फाउंड्री में कास्टिंग हुआ है। कहने का मतलब ये है, उसी वक्त जो स्थिति थी उसी के मुताबिक जो भी हमने पाया है वो आदर्श स्वरूप था, आदर्श स्वरूप रहेगा। यही उसकी सच्चाई है। कला समीक्षा डॉक्यूमेंटेशन महाराष्ट्र में कम रहा है। एक राउंड टेबल में प्रोग्राम निर्कुडकर जी आप माध्यमों के साथ में रखिए। कला एक जीवन जीने का एक तरीका है, आनंद लेने का तरीका है। आनंद के लिए बहुत बड़ी चीजें वगैरह नहीं चाहिए। मुझे गाना नहीं आता है, 2 लाइनें गुनगुनना आता तो है, गुनगुनना चाहिए। मैं बड़ा चित्रकार नहीं हूं, लेकिन जिस दिन दीवार में एक मेरा करोड़ों का फ्लैट है और बच्चे ने एक कलर लेके दीवार के ऊपर
काले पेस्टल से बोल दिया, माँ मैंने हाथी निकाला, जिस दिन माँ गुस्सा करेगी उस घर में कलाकार कभी पैदा नहीं होगा। और माँ बोलेगी बेटा बहुत अच्छा निकाला है, 10 साल के बाद तुम्हारे घर में एक चित्रकार पैदा होगा, आनंद देने वाला, खुद आनंद लेने वाला और दुनिया का आनंद देने वाला। ऐसे ही दुनिया को आनंद देने वाले साधना जी के इस किताब में, बॉम्बे स्कूल की परंपरा में 4-5 महिला चित्रकारों को हमने देखा है। उनमें से आदरणीय मैडम धुरंधर जी, इनको एक 5 चित्रकार है इस लिस्ट में है, उनके बारे में और इस किताब में है। किसी एक प्रबंध संस्था के लिए उन्होंने ये पूरा लिखा था, लेकिन हमें इस बात के लिए सामने जाना है कि आज घर में पूरा जो वातावरण बदली हो गया है, घर टिकेगा तो आनंद टिकेगा। माँ जब रोटी बनाती है तो सर्कल बनाती है, माँ जब करंजी करती है तो त्रिकोण निकालती है, हाँ बराबर है। और यही क्राफ्ट और यही आर्ट घर में शुरू होता है। ट्राइबल आर्ट जितनी भी है वो सभी महिलाओं की मक्तेदारी से इस देश की परंपरा ने उसको साबित रखा है। पुरुष काम करता था घर में, ट्राइबल आर्टिस्ट, महिलाएं अपने बच्चों को सिखाती थी। ये अपनी परंपरा भूलना नहीं चाहिए। संसार का गाड़ा चलते वक्त इन दोनों में इनका प्यार कैसा चलता था आप नहीं जानते हैं। बोलकर उनसे बहुत प्यार करते थे और हर जेजे स्कूल ऑफ आर्ट के बच्चों के जबान पे इनकी चर्चा होती थी, क्योंकि साधना मेरे सिमिलर पेंटिंग में थी और मैं स्कल्पचर में था। दोपहर का डब्बा वो ग्रीन लॉन के ऊपर हम बैठ के खाती थी, हमारा एक ग्रुप था। आज आने का ये भी एक आनंद है। और यहाँ बहुत सारे हमारे परिचित है, बॉम्बे आर्ट सोसाइटी के पाटिल सर है, उनके मिसेस हैं, आज बैठे हैं। प्रवीण दवने जी है, वहाँ बहुत सारे चित्रकार हैं जिनको शायद मैं पहले पहचानता होगा, चेहरे इतने बदली हो गए कि मुझे भी आप नहीं पहचानते। ऐसे मेरे सब आदर्श और मित्र। और गंगल जी हमने भी थोड़ा परिचय थोड़े देर पहले लिया था। तो इस तरह से आज ये कार्यक्रम साधना भोलकर जी की किताब और सुहास भोलकर जी की किताब, इन दोनों ने हमारे जीवन में एक कला की जो समरसता, रसग्रहण सामने रखा है, उसका हम आदर करते हैं। और इसी तरह आपका कार्य हमेशा के लिए चालू रहे और हमें मार्गदर्शन देते रहे। आप मेरे टीचर हैं। कई उपक्रम में मेरे 23 साल के बॉम्बे आर्ट सोसाइटी के कार्यक्रम में कई ऐसे सुझाव दिए, चित्र शिल्प काव्य, ये कार्यक्रम जब हमने लाया तभी वो उसके साक्षीदार रहे हैं। और आगे पाटिल सर ये परंपरा आगे लेके जा रहे हैं। और एक ही टाइम के हम सब सहप्रवासी हैं, कोई बड़ा नहीं कोई छोटा नहीं। निर्गुडकर जी जैसे देश और दुनिया देखने वाले, और हमारे यहाँ से बहुत सारे लोग हैं। अभी अभी जहाँ मैं राष्ट्रपति जी के साथ सर्बिया में जाने वाला है, तो मिस्टर सिंगे जी है, उन्होंने वो सुंदर देश देखा है, हम वहाँ भी कलाकारों को लेके जा रहे हैं। मैं नहीं चाहता हूँ कि इसमें हम लोग इस किताब के बारे में अनभिज्ञ रहे। आपने ये किताब लेनी चाहिए। ललित कला इसका पब्लिकेशन कर रहा है और राष्ट्र के संकल्प में, राष्ट्र के संग्रह में, ललित कला के संग्रह में ये किताब आगे उपलब्ध होगी। संस्था के लिए ये किताब उपलब्ध होगी और इसका आगे का जो कार्य चालू रहेगा ललित कला का, वो आपको ज्ञात होगा। ये इसका विमोचन करते हुए मुझे बहुत आनंद हुआ कि मैंने एक अच्छे कार्यक्रम में जो हमने सोचा था उसको पूर्णता दी है और आपके उपस्थिति में इसको पब्लिकेशन भी हुआ है। आप सभी का आदरणीय सुक्तनकर जी, सुहास बोलकर, साधना बोलकर, संस्था के पदाधिकारी और आप सभी आदरणीय उपस्थित है, उनका मैं आभार व्यक्त करता हूँ। आपने मुझे सुना और ये किताब आप जरूर खरीदी करेंगे। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर सुहासजी. आत्ता मी परागजींना सोडायला गेले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की खूपच अत्यंत उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्यक्रम झाला. ह्यालाच एक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांना आलेली आहे. ब्रिलियंट नॅरेशन ऑफ एव्हरीथिंग. क्रेडिट गोज टू डॉक्टर उदय निरगुडकर अँड बोथ ऑफ यू. असं
नंतर त्यांनी 2 प्रश्न फक्त विचारलेले होते, तर मी सांगितलं मला प्रश्न विचारता येतात की नाही, त्याआधी मी सुहासजींची परमिशन घेते, चालेल? त्यांनी विचारलेलं आहे की वेस्टर्न आर्टचं कॉन्ट्रीब्युशनचा तुमच्या चित्रकलेवरती प्रभाव झाला होता की नाही, एक. आणि रंगरेषा रेखाटन या सर्व आर्ट कॉन्ट्रीब्युशनमध्ये सायकॉलॉजी आणि सायको ॲनालिसिस याचा अंतर्भाव व्हावा की नाही व्हावा? माझं शिक्षण पाश्चिमात्य पद्धतीमध्ये झाल्यामुळे तो प्रभाव निश्चितच आहे, पण त्यासोबतच महाराष्ट्रामधली भित्तिचित्रकला आणि महाराष्ट्रामधलं एकूण संस्कृती ही माझ्या चित्रामधनं उमटते आणि त्या दोन्हीचा संगम माझ्या चित्रात झाला होता हे निश्चित आहे. आता सायको ॲनालिसिस वगैरे हे जे शब्द आहेत, मी काही अभ्यासक नाही त्या विषयांचा, पण चित्र बघितल्यावर माझा अनुभव असा आहे की एक तरुण उद्योगपती गेले, एमेक नावाची कंपनी, आणि त्या मुलाचं मी पोर्ट्रेट केलं. आणि ज्या वेळेला ते घरी बघायला आले, स्टुडिओमध्ये आले, तर मी आतमध्ये पाणी आणायला गेलो आणि बाहेर बसवलं होतं हॉलमध्ये, चित्र आतल्या बाजूला होतं. तर त्या बाई न राहून आतमध्ये गेल्या आणि मी पाणी घेऊन आलो, तर त्या आतमध्ये त्या चित्राच्या खांद्याला स्पर्श करून समोर उभा आहेस असं वाटतंय रे, ऐका, करत रडत होत्या, त्यांच्या डोळ्यातनं पाणी गळत होतं. हेच आता हे काय उत्स्फूर्त. आहे हे मी नाही सांगू शकणार, बरोबर. आनंद नाटकेला विचारायला पाहिजे. म्हणजे सायको ॲनालिसिस सुद्धा त्या चित्रपट निश्चित आहे. आणि हा आनंद देणं, कुठलंही चित्र बघितल्यावर डोळ्यातनं पाणी येणं, तो भावनेशी संबंध होता, त्या नात्याचा संबंध होता. पण एखादं चित्र बघितल्यावर आनंद होतो, एखादं चित्र बघितल्यावर काळजात कळ उमटते, त्या चित्रामधली जी काय विषय आहे त्याचा आशय आहे, त्यामुळे याच्यामध्येच उत्तम चित्राचं यश असतं. धन्यवाद. आता पुस्तक प्रकाशनाचं नंतर या पुस्तकाला देखणं स्वरूप देणारे आणि आत्ता हे आपण पाहतोय आपल्या पाठीमागे जे लावलेले जे बॅकड्रॉप आहे, श्री अनिश दाते यांना मी इथे बोलवते, कुठे आणि आमच्या संस्थेच्या कार्यकारी सदस्या मृदुला दातार हा त्यांचा सत्कार करतील. दोन्ही पुस्तकाला देखणं स्वरूप दिलंय ते अनिशने दिलेलं आहे. आणि हे पुस्तक साकार करण्यासाठी मनपूर्वक मदत करणाऱ्या दलाल भगिनींची पैकी दलालांची तृतीय कन्या प्रतिमाताई यांना मी निमंत्रित करते आणि बहुळकर दाम्पत्यांनी त्यांचा सत्कार करावा असं मला वाटतं. तिने स्टेजवर येणार नाही दम मारलाय, पण आता तिचा नाईलाज आहे. ये प्रतिमा. त्यांनी मला सांगितलं होतं मला बोलता येत नाही, पण मी म्हटलं पण निदान चित्रकारांच्या घरात जन्माला आल्यानंतर सगळं ते अंगीभूत घेऊन आलेले आहेत, त्यामुळे प्रतिमाताई तुम्हाला हे स्वीकारलंच पाहिजे. हो, सुचू नको दे. आम्ही भाग्यवान की तुम्ही तिघी जणी आल्या, तुम्ही सर्वजणी आल्या, ह्यात आम्ही भाग्यवान आहोत. यानंतर मी आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री उदय ताताळकर यांना समारोपाचं भाषण करण्यासाठी निमंत्रित करते. सुहासजी आणि साधनाताई बोलायचे तुम्हाला आधी? नाही, तेच मंचावरील ऋषितुल्य श्री सुकटणकरजी, आजच्या उत्सव मूर्ती म्हणूया बहुळकर दाम्पत्य, निरगुडकरजी, गांगलजी आणि डॉक्टर उत्तमजी. समारोप आणि आभार प्रदर्शन ह्यामध्ये आज जायच्या आधी एक वेगळा योगायोग आपल्याकडे आज झाला. मगाशी आपण 2-3 वेळा उल्लेख केला, म्हणजे निरगुडकर पणजी म्हणाले की आपल्याकडे एक कला क्षेत्रातलं दाम्पत्य आलेलं आहे आणि असा योगायोग असा आहे
की त्यांची अपत्य होती, त्याचा आज इथे सन्मान झाला. त्याची 2 पुस्तकं मला वाटतं ती अपत्यच आहेत. मला वाटतं त्यासाठी आपण एकदा सगळ्या टाळ्या वाजवाव्यात. आणि ही जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा अपत्य येतो, हा खूप आनंदाचा क्षण असतो. आणि सुहासजींनी एक खंत व्यक्त केली की त्यांचे काही वर्ष त्याच्यामध्ये गेली, आणि ज्याला आपण एक महत्त्वाचं दालन म्हणतो की डॉक्युमेंटेशन होणं हे अत्यंत जरुरीचं असतं, आणि डॉक्युमेंटेशन होत नाही अशा ज्या तक्रारी होत्या त्याच्यावरती सुहासजींनी एक चांगल्या रीतीने सोल्युशन काढलं. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक सुहासजी आणि साधनाजींनीच दिलं होतं. आणि 2 दिवसापूर्वी आपण होळीचा सण साजरा केला, आणि मला वाटतं आज परत आपण या सगळ्या रंगात न्हावून निघालो. आणि त्या दृष्टीने जी पुस्तकाची प्रकाशन झालं, आणि दिनकर गांगलजींनी काय ते पुस्तक वजनदार आहे म्हणून सांगितलं, आणि त्यांचं भाषण पण तेवढंच वजनदार होतं, आणि ते काही ज्यांनी उल्लेख केले. आणि उत्तमजींनी आपल्याला सांगितलं की कला अकादमीतर्फे या क्षेत्रासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि नुकतंच लोकमान्य सेवा संघाची आपण शताब्दी वर्षात पदार्पण केलं, तेव्हा पण मी उल्लेख केला होता की एकेकाळी कोल्हापूरला कलापूर म्हणायचे. मला वाटतं आता तो मान पार्ल्यामध्ये आला, आणि आपल्याकडे असे विविध क्षेत्रातले कलाकार या पार्ल्यात आहेत, आणि मला वाटतं तो आता ते कलापूर विलेपार्ले झालं असं म्हणायला आपण हरकत नाही. महिलांचा जर विचार केला तर साधनाताईंनी जे काही आपलं समीक्षक म्हणून आयुष्य दिलं, म्हणजे सुहासजींनी 4थ्या वर्षापासून चित्र रेखाटायला सुरुवात केली, आणि त्यांनी 4 दशकं समीक्षण केलं. म्हणजे काय योगायोग आहे पहा. आणि त्या दिवशीने विचार केला तर जो भगवा रंग त्यांच्या डोक्यात, हृदयात जो आहे तो त्यांनी असाच पुढे नेला. बोलता बोलता त्यांनी मगाशी उल्लेख केला की प्रत्येक कला असते, आणि आपल्याला एखादं गाणं आवडतं, त्याच्यामध्ये कुठला राग आहे काय आहे याचा आपण काही विचार करत नाही, आपल्याला गाणं आवडतं. तसंच चित्र आवडलं तर ते तिथेच आपण थांबावं, आणि त्याचा अजून काही ज्याला म्हणतं विच्छेदन करू नये, आणि आपण आपला आनंद असाच पुढे न्यात जावा. ह्याच्यातच मला वाटतं या चित्राचा आनंद आपण घेतला पाहिजे. आणि 2 गोष्टींचा उल्लेख सुहासजींनी केला, जे त्यांनी स्वतः म्हणजे संस्थेबद्दल आत्मीयता आणि आपल्या पेशाबद्दल प्रामाणिकता ही जोपर्यंत माणूस बाळगून राहतो तोच माणूस मला वाटतं या क्षेत्रात पुढे जात असतो. आणि अशाश्वत अशा या क्षेत्रामध्ये करिअर करणं आणि तिकडे आपला ठसा उमटवणं, आणि मगाशी उत्तमजी म्हणाले की त्यांची मला वाटतं अजून अशी सेकंड इनिंगच पुढे होत राहील. म्हणजे डॉक्युमेंटेशन क्षेत्रात जरी त्यांना कलेचा आविष्कार कमी करायला मिळाला असं त्यांचं जरी म्हणणं असलं तरी मला वाटतं समाजाची तीच गरज आहे, आणि ती त्यांनी वेळोवेळी ओळखली. आणि त्या दृष्टीनेच आपण आता बघतोय की त्या क्षेत्रात ते अजून स्वतःला झोकून देत आहेत. आणि जसं कुठेतरी मागासलेलपण जे महाराष्ट्राला आहे ते पुसून महाराष्ट्र कसा पुढे गेला पाहिजे या क्षेत्रात, यासाठी मला वाटतं या दाम्पत्याकडून नक्कीच प्रयत्न होतील. सर्व मान्यवर इथे आलात त्याबद्दल धन्यवाद, आणि सर्व प्रेक्षकांना पण धन्यवाद देतो, आणि आपण कार्यक्रम संपल्याचा जाहीर करतो. नमस्कार. आज प्रकाशित झालेले चित्रकार दीनानाथ दलाल चित्र आणि चरित्र आणि साधना भोलकरांचे बॉम्बे स्कूल कलेतील स्त्री चित्रकार ही दोन्ही पुस्तके बाहेर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. दलाल यांचे 600 रुपये किमतीचे पुस्तक 400 रुपयात आणि भोलकरांचे 250 रुपये किमतीचे पुस्तक 200 रुपयात मिळेल. याशिवाय इतर पुस्तकेही आहेत, तेव्हा रसिकांनी जाता जाता पुस्तकं खरेदी करावी. धन्यवाद.